राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं महायुतीतल्या शिवसेना आणि अजित पवार गटाच्या आमदारांना हेडगेवार आणि गोळवलकरांना अभिवादन करण्यासाठी अर्थात संघाच्या बौद्धिकसाठी निमंत्रण दिलं खरं, पण अजित पवार गटाचे आमदार आरएसएसच्या बौद्धिक वर्गाला हजेरी लावणार का याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती। पण अजित पवार यांनी या कार्यक्रमापासून अंतर ठेवणंच पसंत केलं आणि याची आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली आहे। पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे रेशीम बागेतल्या कार्यक्रमाला जाणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली, कारण राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना ही धर्मनिरपेक्षता तत्वावरती झाली आणि हिंदुत्ववादी विचारांचं राष्ट्रवादीने अद्याप कधीच समर्थन केलेलं नाही। तथापि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडून अजित पवार यांना मानणारा आमदारांचा मोठा गट भाजपसोबत सत्तेत सहभागी झालाय। त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग मुख्यालयात संघाच्या प्रमुख धुरीणांच्या स्मारकाला भेट देण्यासाठी सत्ताधारी राष्ट्रवादीच्या आमदारांना सुद्धा जावं लागेल, असं त्यांच्यावरती राजकीय बांधिलकीचं बंधन असल्याचं बोललं जात होतं। पण राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या प्रमुखांसह किती आमदार त्या ठिकाणी जातील असा मुद्दा राजकीय वर्तुळात चर्चेला होता आणि सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवार गटातील कोणताही आमदार आज रेशीम बागेमध्ये गेला नाही। भाजपचे मुख्य प्रतोद आमदार आशिष शेलार यांनी याबाबत महायुतीच्या सर्व आमदारांना उपस्थित राहण्याचं निमंत्रण दिलं होतं। त्यानुसार मंगळवारी सकाळी भाजपचे सर्व आमदार डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहिले, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आमदार सुद्धा रेशीम बागेमध्ये हजर झाले। दरवर्षी हिवाळी अधिवेशनाच्या काळात भाजपकडून आपल्या पक्षाच्या आमदारांना हेडगेवार स्मृती भवन इथे नेलं जातं आणि भाजप आमदारांना संघाच्या कार्यपद्धतीची ओळख व्हावी हा या कार्यक्रमामागचा हेतू असतो। या ठिकाणी भाजप आमदार आणि संघाच्या प्रचारकांमध्ये चर्चा होते। मात्र पहिल्यांदाच या कार्यक्रमाला शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या आमदारांना आमंत्रित करण्यात आलं होतं, परंतु आता अजित पवार आणि त्यांच्या गटाच्या आमदारांनी या कार्यक्रमापासून लांब राहणंच पसंत केलं। याचे काही राजकीय पडसाद उमटणार का हे देखील येणाऱ्या काळात पाहावं लागेल।